तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबांची कुलस्वामिनी धाराशिव येथील तुळजापूरमध्ये बसलेली आहे. तर तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक हे भेट देण्यासाठी येत असतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे निस्सीम भक्त होते. तर असे म्हणतात की प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानी देवीचे दर्शन घ्यायचे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचे. माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य अशी तलवार बहाल केली होती, जिच्या जोरावर त्यांनी अगणित युद्ध जिंकली, तसेच हिंदवी स्वराज्यांची निर्माण केले. तसेच त्यासोबतच अशा या देवीबाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. तर हा नैवेद्य नक्की दाखवला जातो की नाही दाखवला जात, यामागचा काय इतिहास आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार, मी जयश्री आणि तुम्ही पाहताय मुंबईकर मराठी. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर तुळजाभवानी देवीने कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रैयुगात श्री प्रभू रामासाठी, तर द्वापार युगात धर्मराजा युधिष्ठिरसाठी आणि कलियुगात श्री छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूपी ठरलेली आहे. तर देवीबाबत अजून एक आख्यायिका अशी आहे की कर्दम ऋषीच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती, पण आपल्या मुलांसाठी तिने निर्णय बदलला व ती एक दिवस नदीच्या काठी तपश्चर्या करत बसलेली होती. पण तिथे कुपर नावाचा राक्षस तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. या राक्षसापासून वाचावं म्हणून अनुभूतीने अधिमायेचा धावा केला. हिच्या रक्षणासाठी अधिमाया प्रकट झाली. त्यानंतर हिच्या रक्षणासाठी अधिमाया प्रकट झाल्यानंतर देवी आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झाले व देवीने राक्षसांचा वध केला. त्यानंतर तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली. म्हणूनच तिचं म्हणणं ऐकून देवीने होकार दिला तिला आणि त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीवरून यमुनाचल रूप बालाघाट या पर्वतावर अखंड वास्तव्य केले. म्हणजेच जे काही बालाघाटाचा जो काही डोंगर आहे तेच म्हणजे तुळजापूर म्हणून आपण ओळखत असतो. तुळजाभवानी देवीचं मंदिर हे 13व्या शतकात बांधले गेलेलं आहे. हे मंदिर हेमाडपंथी असून त्यावरती कोरीव काम केलेलं आहे. तर मातेची मंदिरातील मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे. मूर्ती ही स्वयंभू आहे. मूर्तीचे असे एक वैशिष्ट्य आहे की 3 फूट ही मूर्ती उंचीची आहे. तर देवीच्या पाठीवरती वाणाचा भाता आहे. तर देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या अंगाला चंद्र आणि सूर्य आहेत. तर देवीचा उजवा पाय हा महिषासूर राक्षसावर आहे, तर डावा पाय हा जमिनीवर आहे आणि 2 पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसाचा जो काही मस्तक आहे तो देवीने त्या मस्तकावर पाय ठेवलेला आहे. मार्कंडेय ऋषी आणि सिंह हे देवीच्या उजव्या बाजूला, कर्दम ऋषींनी पत्नी अनुमती ही देवीच्या डाव्या बाजूला पाहायला आपल्याला मिळत असते. तर देवीची मूर्ती ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच ठिकाणी ठेवली जात नाही, तर देवीची मूर्ती ही कोणत्याही ठिकाणी ठेवता येते, कारण कोणत्याही दिशेने ठेवता येते. त्यामुळे मूर्तीला चालमूर्ती असंही आपण म्हणत असतो. आपल्या घरच्या मंदिरात किंवा मोठ्या मंदिरात किंवा तुळजाभवानी कोल्हापूर कुठल्याही मंदिरात आपण पाहतच असतो की देवीची पूजा झाल्यानंतर आपल्याकडे एक प्रथा आहे, ती म्हणजे देवाला नैवेद्य दाखवण्याची. त्याच परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजाभवानीला देखील नैवेद्य दाखवला जातो. तर पहाटे महंतांकडून देवीची पूजा झाल्यानंतर त्यानंतर देवी भक्तांच्या वंशज प्रतिनिधीकडून देवीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. तर करवीर संस्थानाकडून आणलेला जो काही दूध खिरीचा नैवेद्य आहे तो पण दाखवला जातो. त्यासोबतच अभिषेक, वस्त्रालंकार, मुख्य भूपे दिली जातात. तर त्यासोबतच पुरणपोळीचा देखील गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. त्यासोबतच भात, पापड, कोशिंबीर, चटणीचा नैवेद्यही दाखवला जातो. या सगळ्या नैवेद्यानंतर आई तुळजाभवानीला पाणी पाजून पंचपानांच्या विड्यांचा हा नैवेद्य दाखवला जातो. देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचा देखील नैवेद्य हा दाखवला जातो. तर हे सर्व नैवेद्य दाखवून झाल्यानंतर, पानाचा विडा खाऊन झाल्यानंतर तुळजाभवानी देवीला मांसाहाराचा खरा नैवेद्य दाखवला जातो. पण हा नैवेद्य मुखापाशी नेला जात नाही. देवीच्या पायापासून ते पोटापर्यंतच नेला जातो. मुखापर्यंत हा नैवेद्य नेला जात नाही. आणि हा नैवेद्य का दाखवला जातो, तर महिषासूर नावाचा जो काही राक्षस आहे तो देवी देवतांना खूप त्रास देत होता. तेव्हा सगळे देवी देवता एकत्र येऊन
त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे राक्षसापासून वाचवण्याची विनंती केली, तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांनी मिळून तेजाचा अतिप्रचंड अग्निसंपन्न निर्माण केला आणि प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाली व महिषासुरांसोबत युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता, तेव्हा तो देवीला शरण आला आणि माझे गर्व हरण झालंय असं म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही इच्छा देवीसमोर मांडल्या. म्हणजेच यातील पहिली इच्छा म्हणजे नाव देवीच्या आधी लागलं गेलं पाहिजे आणि दुसरी इच्छा म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य हा दाखवला गेला पाहिजे. मग देवीने त्यांच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या. म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव हे महिषासुरमर्दिनी आपण घेत असतो आणि दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला हा मांसाहाराचा नैवेद्य देवीच्या पायापाशी असलेल्या महिषासुराला हा दाखवला जातो. हा नैवेद्य खालून वरपर्यंत म्हणजे पोटापर्यंतच दाखवला जातो, पण हा नैवेद्य मुखाजवळ नेला जात नाही. म्हणून महिषासुर राक्षसाला हा नैवेद्य दाखवण्यासाठी देवीला मांसाहाराचा नैवेद्य हा दाखवला जातो. म्हणूनच आपण मांसाहाराचा नैवेद्य दसऱ्या दिवशी म्हणजेच धाराशिव म्हणजेच तुळजाभवानी मंदिराच्या जे काही बाजूला गाव आहे धाराशिव, या गावात देखील अशीच प्रथा आहे की दसऱ्या दिवशी सकाळी पुरणपोळी केली जाते आणि संध्याकाळी मटणाचा हा नैवेद्य देवीला दाखवला जातो. म्हणजेच परडीमध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल की पुरणपोळी आणि मटण असं दोन्ही नैवेद्य दाखवला जातो, कारण राक्षसाची इच्छा पूर्ण होण्यासाठी त्याने जो काही मागितलं होतं देवीकडे की 2 माझ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे, म्हणून देवीला हा नैवेद्य दाखवला जातो. तर ज्या दिवशी नवमी असते, नवमीच्या दिवशी होमामध्ये बकरं हे टाकलं जातं. पूर्वापारपासून ही प्रथा चालत आलेली आहे आणि आजही हीच प्रथा आहे. म्हणजे होमामध्ये बकरं हे बली दिलं जातं देवीच्या नवमीच्या दिवशी. जो काही आपला उपवास असतो त्याच दिवशी हे होमामध्ये बकरं बली दिलं जातं. तर असा हा मांसाहाराचा देवीला नैवेद्य दाखवला जातो.